कधीकधी ना, शब्दांमुळे गोळ्यांपेक्षा जास्त नुकसान होतं. आणि आज आपण अशाच एका संघर्षाबद्दल बोलणार आहोत. ही लढाई रणांगणावर नाही, तर दोन देशांच्या गैरसमजांमुळे त्यांच्या मनात लढली गेली. तर प्रश्न हा आहे की दोन बलाढ्य देश एकमेकांना समजून घेण्यात इतकी मोठी चूक कशी करू शकतात की ते थेट युद्धाच्या दारात येऊन उभे राहतात. हे फक्त राजकारण नाहीये, याच्या मागे एक मोठं मानसशास्त्र आहे. चला तर मग, ही गोष्ट जरा जवळून बघूया. ही एक कहाणी आहे चुकीच्या अंदाजांची आणि त्यातून होणाऱ्या प्रचंड मोठ्या नुकसानीची. तर सगळी सुरुवात होते एका मूलभूत चुकीपासून, ती म्हणजे आपल्या शत्रूला कमी लेखणं. दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या इराद्यांचा अंदाज घेण्यात नेमकी काय आणि कशी चूक केली तेच आता आपण पाहणार आहोत. हे बघा, इराणच्या सर्वोच्च नेत्यांना जे काही मोजके अमेरिकन भेटले त्यापैकी एक होते जेफ्री फेल्टमन. ते सांगतात की इराणी नेतृत्वाला अमेरिकेच्या आत काय चालले याबद्दल किती चुकीची माहिती होती. त्यांना वाटत होतं की ऑक्युपाय वॉल स्ट्रीटसारख्या आंदोलनामुळे अमेरिका अक्षरशः कोसळणार आहे. केवढा मोठा गैरसमज. पण थांबा, हा गैरसमज काही एकतर्फी नव्हता. अमेरिकेलाही प्रश्न पडला होता की एवढे निर्बंध लावूनही इराण अजून हार का मानत नाहीये. त्यांनी इराणच्या राष्ट्रीय स्वाभिमानाला आणि त्यांचा जो शेकडो वर्षांचा आक्रमण सहन करण्याचा इतिहास आहे त्याला पूर्णपणे कमी लेखलं होतं. हे म्हणजे जणू काही बहिऱ्यांचा संवाद होता. एका बाजूला अमेरिकेला वाटत होतं की पैशांची नाकेबंदी केली की इराण शरण येईल, पण दुसरीकडे इराणचा इतिहास आणि त्यांचा राष्ट्रीय अभिमान त्यांना आणखी मजबूत बनवत होता. म्हणजे दोन्ही पक्ष आपापल्या वेगळ्याच विश्वात वावरत होते. बरं, मग अमेरिकेचा मास्टर प्लॅन काय होता? त्यांना वाटलं की त्यांच्या सर्वोच्च नेत्याला जर आपण संपवलं तर एकाच झटक्यात सगळी राजवट कोसळेल. पण ही खरंच एक हुशारीची योजना होती की एक खूप मोठा गैरसमज? प्रत्यक्षात घडलं ते मात्र अगदीच वेगळं होतं. इराणचं नेतृत्व अनेक वर्षांपासून अशा हल्ल्याची तयारी करत होतं. एका माजी इराणी राजदूताने तर असेही म्हटलंय की तिथला प्रत्येक मोठा अधिकारी या शक्यतेसाठी तयार असतो. म्हणजे नेत्याची हत्या झाल्यामुळे त्यांचा निर्धार कमी होण्याऐवजी उलट तो आणखी घट्ट झाला. ठीक आहे, तर हे झाले मानसिक गैरसमज. आता जरा प्रत्यक्ष रणांगणावर काय परिस्थिती होती ते बघूया की हे चुकीचे अंदाज युद्धभूमीवर कसे उतरले. अमेरिकेने मोठ्या आत्मविश्वासाने दावा केला की त्यांनी इराणची 90% बॅलिस्टिक मिसाईल्स नष्ट केली आहेत. पण त्यांनी एका शब्दावर खूप जोर दिला, तो म्हणजे जमिनीवरची. आणि ह्याच एका शब्दात सगळा खेळ लपला होता. कारण खरा प्रश्न तो नव्हताच की जमिनीवर काय आहे. खरा प्रश्न हा होता की जमिनी खाली काय दडलंय. आणि इराणची खरी ताकद तिथेच होती, जमिनीच्या आत. तर ही आहे इराणची छुपी ताकद. डोंगरांमध्ये खोलवर बांधलेले मोठे मोठे मिसाईल बंकर्स, हजारो लहान बोटी ज्या कधीही कुठूनही हल्ला करू शकतात, आत्मघाती स्पीडबोट्स आणि स्फोटक ड्रोन्सचे मोठे साठे. खरं सांगायचं तर कोणत्याही मोठ्या सैन्यासाठी हे एक भयानक स्वप्नासारखं आहे. पण ही लढाई फक्त अमेरिका आणि इराणपुरती नाहीये. याचे परिणाम थेट आपल्या सगळ्यांच्या जीवनावर होऊ शकतात. आणि याचं कारण आहे एक छोटासा पण अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग, होर्मुझची सामुद्रधुनी. विचार करा, जगातलं तब्बल 20% तेल दररोज याच एका चिंचोळ्या मार्गातून जातं. फक्त हा एक आकडाच या जागेचं महत्त्व सांगण्यासाठी पुरेसा आहे. आता कल्पना करा, या मार्गावरच्या एका तेल टँकरवर जरी छोटासा हल्ला झाला तरी काय होऊ शकतं? एक साखळीच सुरू होते. जगातली जहाजांची वाहतूक थांबते, तेलाचे भाव गगनाला भिडतात आणि संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेला एक मोठा झटका बसतो. आणि इराणला हे माहिती आहे आणि ते ही ताकद वापरायला अजिबात मागेपुढे पाहणार नाहीत. तर मग या संघर्षाचा शेवट कसा होईल हे समजून घेण्यासाठी आपल्याला जरा इतिहासात जावं लागेल. अशा युद्धांकडे बघावं लागेल जिथे विजय या शब्दाची व्याख्याच बदलून गेली. हेनरी किसिंजर यांनी व्हिएटनाम युद्धाबद्दल एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हटली होती. ते म्हणाले होते, जर आपण जिंकलो नाही तर अमेरिका हारते, आणि जर ते हारले नाहीत तर व्हिएतनाम जिंकते. म्हणजे काय, तर कधीकधी न हरणं हीच सर्वात मोठी जीत असते. इथे तेच होते. अमेरिकेसाठी विजय म्हणजे इराणचा पूर्णपणे पराभव करणं. पण इराणसाठी विजय म्हणजे काय, तर फक्त टिकून राहणं, आपली राजवट वाचवणं. आता जेव्हा दोन्ही बाजूंची ध्येयच इतकी वेगळी वेगळी आहेत, तर मग पारंपरिक अर्थाने कोणी जिंकणार कसं? आणि मग जेव्हा कोणीच जिंकू शकत नाही तेव्हा काय होतं?
तेव्हा पुन्हा एकदा चर्चेच्या फेऱ्या सुरू होतात. दोन्ही बाजू आपापल्या देशात जाऊन सांगतात की बघा, आपणच जिंकलो. आणि खरी लढाई रणांगणावरून वर्तमानपत्रांच्या हेडलाईन्सवर येते. आणि हेच आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर आणून सोडतं. जेव्हा विजय या शब्दाचा अर्थच दोन्ही बाजूंसाठी पूर्णपणे वेगळा असतो, तेव्हा असं युद्ध खरंच कुणी जिंकू शकतं का? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?